नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेले काही दिवस अशी माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून एक चर्चा कानावर पडते आणि तो विषय एका वेगळ्या बाजूने बघणं आवश्यक असं मला वाटलं. आणि म्हणून मी हा विषय घेतलाय, तो असा की महाविकास आघाडीला काय धाड भरली. कारण महाविकास आघाडी म्हणून जी काय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लढलेली एक आघाडी आहे, गठबंधन आहे, त्यातले जे तीन प्रमुख पक्ष आहेत, या पक्षांनी विधानसभा निवडणुका संपल्यानंतर जवळजवळ 2.5-3 महिन्यामध्ये काहीच केलेलं नाही. काही म्हणजे काहीच केलेलं नाही. जे लोक विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर जवळजवळ 4-5 महिने मुख्यमंत्री कोणाचा होणार, मंत्रिमंडळात कोणाला किती जागा मिळणार, कुठलं मंत्रालय कोणाकडे असलं पाहिजे, इथपासून पालकमंत्री वगैरे इथपर्यंत सुद्धा प्लॅनिंग करत होते. असे महाविकास आघाडीतले उबाठा शिवसेना, शरद पवार गट राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हे त्याच विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून काहीही करताना दिसले नाहीत. हा, किरकोळ काही प्रतिक्रिया माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर येऊन द्यायच्या, मग काय सरकार बनलं त्याच्यावर टीका कर वगैरे वगैरे. पण याला पक्षकार्य म्हणत नाही. तुम्ही दुसऱ्या पक्षांवर किंवा दुसऱ्या पक्षाच्या सरकारवर, नेत्यांवर टीका करता, याला स्वपक्षाचं कार्य म्हणता येत नाही. आणि म्हणून जे स्वपक्षाचं कार्य करत नाहीत त्यांचा पक्ष ज्या गठबंधनामध्ये, ज्या आघाडीमध्ये, युतीमध्ये आहे, त्यासाठीही तुम्ही काही करता असं म्हणता येत नाही. आणि म्हणूनच विधानसभा निवडणुका निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीचं भवितव्य काय याची कुजबूज आणि चर्चा हळूहळू करत माध्यमात सुरू झालेली आहे की महाविकास आघाडीला काही भवितव्य आहे की नाही. किंवा मग त्यातून मध्येच येतं की लवकरच शरद पवार गट बाहेर पडणार, उद्धव ठाकरे गट काँग्रेसची साथ सोडणार आणि भाजप सोबत जाणार, महायुतीत येणार. हे सगळे बुडबुडे उडवले जातात. मग कधीतरी अमित शहा येतात शिर्डीला आणि त्याच्यावर असा काय घाव घालतात की यांना आम्ही घेणारच नाही, त्यामुळे मग उद्धव ठाकरे किंवा शरद पवार हे महायुतीमध्ये जातील किंवा भाजप सोबत जातील, ही चर्चा बंद होते. पण मुद्दा ते जातील की राहतील हा नाही आहे. त्यापेक्षाही विधानसभा निवडणुकांपर्यंत एकत्र असलेले, एकत्र सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे रचणारे आणि त्यावरून तावातावाने बोलणारे हे तीनही पक्ष, त्यांचे नेते हे गेल्या 2.5-3 महिन्यापासून स्वतःसाठी, स्वतःच्या पक्षासाठी आणि त्यांनी बनवलेल्या महाविकास आघाडीसाठी नेमकं काय करतायत हा प्रश्न आहे. आणि त्यामुळेच त्या पक्षापेक्षा त्या पक्षाच्या बाहेर बसलेले त्यांचे हितचिंतक मात्र रडकुंडीला आलेले. म्हणजे उबाटा शिवसेना असेल, शरद पवार गटाचे राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल, त्यांच्या नेत्यांमध्ये महाविकास आघाडीचं भवितव्य काय असा चिंतेचा सूर उमटताना दिसत नाही. तेवढा ह्या भवितव्याविषयी माध्यमातले अनेक ज्येष्ठ पत्रकार, संपादक, विश्लेषक रडकुंडीला आलेले दिसतात. अरे काय करायचं आता, ह्याचं काय होणार. आणि जणू काय नवरा मेला तर आपल्या कपाळाचं कुंकू पुसलं जाईल म्हणून पूर्वीच्या काळात महिला अस्वस्थ व्हायच्या मरणासन्न किंवा आजारी नवऱ्याकडे बघून, तसे हे अनेक सेक्युलर पत्रकार, बुद्धिजीवी, विश्लेषक हे महाविकास आघाडीचं भवितव्य काय म्हणून आत्तापासून टाहो फोडून रडायला लागले. एक दोघांनी मध्यंतरीच्या काळात भेटीगाठी झाल्या तेव्हा अशा एक दोन संपादक पत्रकारांनी मला अतिशय चिंतित होऊन हा प्रश्न विचारला, भाऊ तुमच्या मते महाविकास आघाडीचं भवितव्य काय.
तर मी त्यांना दिलेलं जे उत्तर होतं तोच माझा आजचा विषय आहे, की महाविकास आघाडीचं भवितव्य काय. तर पहिली गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी कोणाची आहे, कोणी बनवली, हे लक्षात घ्यायला लागेल. एक सर्वसाधारण भ्रम असा आहे की महाविकास आघाडी म्हणजे तीन पक्षांनी आणि त्यांच्या इतर छोट्या मिठ्या मित्र पक्ष वगैरे गटांनी तयार केलेली एक आघाडी किंवा गठबंधन आहे, हाच मुळात भ्रम आहे. तो देखावा आहे. महाविकास आघाडी उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा नाना पटोले वगैरे लोकांनी किंवा त्यांच्या पक्षांनी बनवलेली नाहीये. महाविकास आघाडी ही एक कल्पना आहे. भाजपला निवडणुकांमध्ये, सत्तेमध्ये आणि कामामध्ये अडवून ठेवायचं, यासाठी काहीतरी राजकारण झालं पाहिजे, अशी जी एक कल्पना आहे, त्या कल्पनेला महाविकास आघाडी म्हणतात. आणि ही महाविकास आघाडी ही प्रत्यक्ष भाजप विरोधी पक्षांनी बनवलेली असण्यापेक्षा काही पत्रकार, संपादक आणि राजकीय अभ्यासकांच्या मनातली ही कल्पना आहे. आणि त्यासाठी या सगळ्या संपादक वगैरे मंडळींनी या पक्षांना वेठीस धरलेलं आहे की तुम्ही हे केलं पाहिजे. भाजपला रोखणं हे तुमचं काम आहे. तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचे विचार मांडता, मग फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची जपणूक करायची असेल तर मग भाजपला महाराष्ट्राच्या राजकारणात रोखणं, हरवणं हे तुमचं कर्तव्य आहे. हे घोंगडं अशा संपादक, पत्रकार, विचारवंतांनी या तीन पक्षांच्या गळ्यात अडकवले आणि अशा संपादकांनी डोळे वटारले. म्हणून एकत्र येणारे जे पक्ष आहेत त्या एकत्र येणाऱ्या पक्षांच्या एका गर्दीला, जमावाला आपण महाविकास आघाडी समजतो. ते मनाने कधी एकत्र नाही. उद्धव ठाकरे यांचं काँग्रेसशी पटतच असं नाही, उभाटा शिवसेनेचं. शरद पवारांचं आणि काँग्रेसचं सगळंच सूत जमतं असं नाही. ते एकमेकावर हे तीनही पक्ष कुरघोडी करण्याची प्रत्येक संधी शोधत असतात. पण संपादक, पत्रकारांनी फुले शाहू आंबेडकर विचारधारेचं काय असं म्हणून डोळे वटारले की निमूटपणे येऊन एका रांगेत उभे राहतात. आणि मग ते एका रांगेत उभे आहेत म्हणजेच महाविकास आघाडी तयार झाली असा डंका पिटला जातो. पण गंमत अशी असते की एखाद्या ठिकाणी एक गर्दी जमते, त्या गर्दीला तुम्ही संघटना म्हणू शकत नसता. काय त्या बॉम्बे सेंट्रल असेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस असेल किंवा आणखीन कुठच्या एसटी स्टँडवर असेल, कुठून तरी कुठ्यातरी जाणाऱ्या बसमध्ये, रिकाम्या बसमध्ये काही लोक येऊन बसतात, सगळ्या सीटा भरतात. पण म्हणून तो सगळ्या बसमध्ये बसलेला जो जमाव असतो त्याला एक परिवार किंवा एक संघटना म्हणता येत नाही. कारण ते एका विचाराने आणि एका उद्दिष्टाने एकत्र आलेले नसतात. प्रत्येकाचं गंतव्यस्थळ वेगवेगळं असतं. म्हणजे मुंबईहून सावंतवाडीला निघालेली गाडी असेल, ट्रेन असेल किंवा बस असेल, त्यात कोणी महाडला उतरणारा असतो, कोणी कणकवलीला उतरणारा असतो, कोणी चिपळूणला उतरणारा असतो. त्याला ती गाडी चिपळूण किंवा त्याच्या महाडपर्यंत जाण्यामध्ये इंटरेस्ट असतो, पुढे गेली नाही तरी चालेल. त्यामुळे गाडी ही सावंतवाडीपर्यंत जाणार आहे. यामध्ये त्या गाडीचा मोटरमन किंवा ड्रायव्हर किंवा कंडक्टर असतो, त्यांना इंटरेस्ट असतो. पण त्या पॅसेंजरचा इंटरेस्ट त्याला जिथपर्यंत जायचे तेवढ्यापुरता असतो. म्हणजे त्या जमावामध्ये प्रत्येकाची ध्येय, उद्दिष्ट वेगवेगळी असतात. आणि म्हणून ते एकत्र आले तरी त्याला एक संघटना असं म्हणता येत नाही. आणि महाविकास आघाडी हे म्हणूनच एक संघटन किंवा एका उद्देशाने एकत्र आलेली माणसं नाहीत. हा पण त्यांच्या समोर एक नकारात्मक उद्दिष्ट ठेवलेलं आहे की आपल्याला भाजपला अपशकुन करायचं, आपल्याला महायुतीला अपशकुन करायचं. याला नकारात्मक उद्दिष्ट असतं, त्यासाठी तुम्ही एकत्र येता. पण ते उद्दिष्ट साध्य झालं की मग पुढे काय करायचं हा त्या जमावासमोर मोठा भीषण प्रश्न असतो. आणि नेमकं तेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मध्ये घडलं. गेल्या 2-2.5 वर्षापासून भाजपला आणि मोदींना सत्तेतून रोखण्यासाठी
राष्ट्रीय पातळीवर इंडी आघाडी नावाची एक गठबंधन अशाच पत्रकार विचारवंतांच्या भडीमारामुळे 27-28 पक्षांनी बनवलं. महाराष्ट्रामध्ये 3 प्रमुख पक्ष आणि उरलेले चिरकुट गट मिळून 5-7 लोक पक्षांनी लहान मोठ्या एकत्र येऊन महाविकास आघाडी बनवली. का? तर भाजपला निवडणुकीत यशस्वी होऊ द्यायचं नाही, भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं, हे नकारात्मक उद्दिष्ट आहे. आपल्याला सत्ता मिळवायची आहे, आपल्याला सत्ता राबवायची आहे आणि आपल्याला महाराष्ट्रात सत्तेचा सदुपयोग करून दाखवायचा आहे, असं काही उद्दिष्ट असेल तर ते सकारात्मक असतं आणि त्यासाठी तुमच्या डोक्यात काही कल्पना असतात. पण गंमत अशी असते की भाजपना आपलं शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखायचं असतं. उद्धव ठाकरेंना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं असतं. काँग्रेसला भाजप सत्तेपासून दूर राहिली तरी पुरे, असं काहीतरी असं. म्हणजे तिघांची उद्दिष्ट ही वेगवेगळी असली तरी त्याच्यात समान धागा भाजपला अपशकून एवढाच असतो. पण आपण एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करू हे उद्दिष्ट नाहीये आणि त्यातच त्याचा पराभव सामावलेला आहे. पण जे या 3 पक्षांचं किंवा त्यांच्या छोट्या मित्र पक्षांचं उद्दिष्ट नाही, भाजपला अपशकून हे पक्षाच्या आणि निवडणुकीच्या आखाड्याच्या बाहेर वसलेल्या काही बुद्धिमंत संपादक पत्रकार विचारवंतांचं उद्दिष्ट असतं आणि म्हणून ते कान पकडून या पक्षांना एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग तो जो प्रयत्न असतो त्याला महाविकास आघाडी म्हणतात. उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा नाना पटोले एकत्र बसले म्हणजे महाविकास आघाडी झाली असं नाहीये. महाविकास आघाडी ही अशा निवडणुकीच्या रिंगणाच्या बाहेर बसलेल्या मुठभर राजकीय विचारवंतांच्या डोक्यातली कल्पना आहे आणि संयुक्त कल्पना आहे. ते वेगवेगळ्या माध्यमात काम करतात, ते वेगवेगळ्या विद्यापीठात काम करतात, ते वेगवेगळ्या चॅनेलवरच्या चर्चेमध्ये एक पॅनलिस्ट म्हणून सहभागी होतात. पण ते प्रत्यक्ष निवडणुकीत नसतात किंवा कुठल्याही पक्षात नसतात. आणि म्हणून त्यांना आपली भूमिका, आपले विचार, आपला कल्पना, आपला अजेंडा पुढे घेऊन जाण्यासाठी कोणतरी एक कॉन्ट्रॅक्टर लागतो आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या स्वरूपामध्ये, ठेकेदाराच्या स्वरूपामध्ये या राजकीय पक्षांना ते काम सोपवावं लागतं. थोडक्यात उभाठा शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, हे अशा विचारवंतांचे भाजप विरोधातल्या लढाईचे ठेकेदार आहेत. ठेकेदार आहेत. त्या ठेकेदारांना हे काम करायचं का नाही? तर त्या विचारवंतांना भाजपला रोखायचंय. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी भारावलेले जे कोणी पुरोगामी विचारवंत आहेत त्यांचं हे उद्दिष्ट आहे, त्यांचा हा अजेंडा आहे, त्यांची ही योजना आहे. आणि त्यासाठी ज्या वेळेला हे पक्ष ठेकेदार म्हणून उतरवले जातात त्या ठेकेदारांना त्या निवडणुका लढवून ते काम हाती घेऊन काम सुरू केलं आणि ती निवडणूक लढवली. त्यामध्ये जी काही मेहनत घ्यायची ती केली आणि त्याचं फळ मिळालं नाही, म्हणजे बिल चुकतं झालं नाही, तर ते कॉन्ट्रॅक्टर काम अर्ध टाकून निघून जातात. आपण बघतो ना, अनेक ठिकाणी धरणाचं काम, बांधकामाचं काम, रस्ते उभारणीचं काम अशी वेगवेगळे ठेके दिलेले असतात, कॉन्ट्रॅक्ट दिलेली असतात. कुठे आपण बघतो ब्रिजचं अर्धवट काम बनलंय, पुढे काही महिने तिथे काहीच होत नाही आणि मग बिचारी वाहतूक असते ती वेळी वाकडी आपले आपले रस्ता शोधत, वाट शोधत वाहत चालकाला जायला लागत असतं. काम अर्धवट पडलेलं असतं कारण ठेकेदार काम ठप्प करून निघून गेलेला असतो. या महाविकास आघाडीचं जे टार्गेट आहे किंवा योजना आहे, तर ठेका देणारे लोक माध्यमात बसलेत, विद्यापीठात बसलेत आणि त्यांचा ठेका घेणारे कॉन्ट्रॅक्टर हे पुरोगामी राजकीय पक्ष आहेत आणि त्या पक्षांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरावं लागतं आणि त्याचं फळ मिळावं लागतं. ते फळ मिळालं, सत्ता मिळाली तर ते एकत्र टिकतात. महाविकास आघाडी कशी झाली होती बघा.
महाविकास आघाडी करून त्यामध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे महाराष्ट्राचं काय त्यांनी कल्याण केलं का? सगळ्या विकास योजनांना फक्त स्थगिती देणं आणि कुठलीही विकास योजना मार्गस्थ होईल किंवा अधिक चांगली वेगाने पुढे सरकेल असं उद्धव ठाकरेंनी काय केलं होतं? हा, याच्यावर सूड उगवीन, त्याला धडा शिकवीन, त्याला बघून घेईन, याला घरातून उचलीन, त्याला गजाआड टाकीन. हे उद्धव ठाकरे आपापल्या पद्धतीने व्यक्तिगत सूड भावनेने काम करत होते. शरद पवारांना आपला प्रतिस्पर्धी असलेल्या तरुण देवेंद्र फडणवीसाला सत्तेपासून बाहेर ठेवायचं होतं. त्यांचं उद्दिष्ट तेवढंच होतं. आणि मग आपल्या सहकार्यांना सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे म्हणून मंत्रिपदं मिळालेली होती. ते तेवढ्यात खुश होते. बाकी महाराष्ट्राचं काय व्हायचं ते होईल. काँग्रेसला दीर्घकाळ सत्तेबाहेर बसलोय आणि स्वबळावर जिंकता येत नसेल तर 4 मंत्रिपदं आणि सत्तापदं मिळत असतील तर काँग्रेसला त्यामध्ये रस होता. फुले शाहू आंबेडकरांचा विचार किंवा पुरोगामी विचारधारा याच्याशी या तीनही पक्षांना कसलंही कर्तव्य नव्हतं. आणि महाराष्ट्राच्या विकासाचा कसलाही आराखडा त्यांच्या समोर नव्हता. आणि ज्यांच्या डोक्यातून ह्या असल्या आघाडीच्या आणि भाजपला अपशकुन करण्याच्या कल्पना येतात त्यांच्यासमोरही महाराष्ट्र ही भूमिका नाहीये. महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका नाही. तुम्ही चर्चा करणारे चॅनेलवरचे याविषयी चर्चा करणारे लोक जर बारकाईने बघितले तर तुमच्या लक्षात येईल की महाविकास आघाडीचं काय होणार. अशी हे सगळे अभ्यासक विश्लेषक चर्चा करतात. महाराष्ट्राचं काय होणार असं त्यांच्या चर्चेत तुम्हाला कुठेही सापडणार नाही. कुठेही नाही. त्यांना चिंता आपल्या विचारानुसार आपण भाजपला आर एस एसला हिंदुत्वाला अपशकुन करायचा आपला अजेंडा आहे. तो अपशकुन होणार की नाही याची त्यांना चिंता आहे. भाजपची ताकद वाढते का म्हणजे हिंदुत्वाची ताकद वाढते का आणि म्हणजेच भाजपला अपशकुन होत नाही याची चिंता त्यांना आहे. महाराष्ट्राचं काय होईल याची फिकीर नाहीये. आणि म्हणून महाविकास आघाडी नावाची जी काही गोष्ट आहे ती एक कल्पना आहे. असे पत्रकार विचारवंत वगैरे त्यांच्या डोक्यातली ही कल्पना आहे. त्याचा या पक्षांनी एकत्र बसणं किंवा एकत्र असणं नसणं याच्याशी काही कर्तव्य नाही. आता तुम्ही वेगळ्या पातळीवर विचार करा. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला अशा रीतीने भाजपला सत्तेच्या बाहेर बसवणं हा केंद्रबिंदू घेऊन इंडी अलायन्स तयार झालेली होती. भाजपचं बहुमत कमी झालं मान्य आहे. पण तरीही एनडीए म्हणून भाजपने जी आघाडी बनवली होती त्या आघाडीला जवळजवळ काय 293 वगैरे जागा मिळाल्या. म्हणजे आघाडीला बहुमत मिळालं आणि परत त्या आघाडीचा नेता म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. मग यांची चर्चा काय सुरू झाली. ठीक आहे, तुम्ही फुले शाहू आंबेडकर किंवा पुरोगामी विचारधारा वगैरे वगैरे जे काय आहे लिबरल मार्क्सिस्ट वगैरे त्यांनी भाजपला अपशकून घडवला हे मान्य करायला पाहिजे. पण मग तुम्ही ज्यांना हा ठेका दिला होता इंडी अलायन्स म्हणून वेगवेगळ्या पक्षांना त्यांची अपेक्षा सत्ता मिळण्याची होती. आणि ती सत्ता मिळत नसेल तर मग आपल्या विचारांच्या विरोधात निवडून आलेले हिंदुत्वाच्या खांद्यावर हात ठेवून निवडून आलेले तुमचे चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार हे आपल्या बरोबर येतील आणि आपण सत्ता बनवू हाच विचार तेव्हा घोळत होता ना. इव्हन उद्धव ठाकरे हिंदुत्वासाठी निवडून आले आणि पुरोगामी सरकार बनवतात. हा जो खुळेपणा पुरोगामी अजेंडा बनवणारे आहेत त्यांच्या डोक्यातून येत असतो. प्रत्यक्षात व्यवहारात असं काहीही नसतं. काहीही नसतं. तेव्हा महाविकास आघाडी हा कुठलाही वैचारिक लढा नाहीये. महाविकास आघाडी ही 2 गटात आहे. एक गटामध्ये कुवत नसतानाही निवडणूक जिंकण्याची क्षमता नसतानाही सत्तेची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्यांच्या टोळ्या आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाची क्षमता दाखवून निवडणुका जिंकण्याची हिंमत बाळगणाऱ्या
भाजपला अपशकुन करण्यासाठी दिवस रात्र फक्त शिव्या शाप देत बसलेल्या विचारवंतांची एक महाविकास आघाडी आहे. त्याला आघाडी आहे ज्याच्यात पक्ष आणि पक्षाच्या बाहेरचे लोक यांची आघाडी म्हणजे महाविकास आघाडी. आणि त्यामुळे पक्ष बाजूला जातील पण महाविकास आघाडी ही जी कल्पना आहे भाजपला अपशकुन करणं, हे गेल्या 30, 35, 40 वर्षापासून चाललेलं राजकारण आहे. ती एक कल्पना आहे. अगदी 77ला सुद्धा हिंदुत्वाने आरएसएसच्या नावावर जनता पक्ष फुटला. 89 मध्ये अशाच प्रकारे 89-90 मध्ये व्ही पी सिंग सरकार पडलं. चालू राहिले आजपर्यंत. प्रत्येक वेळेला अशा लोकांच्या दबावाखाली हे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे पक्ष एकत्र येतात, फुटतात, पण साध्य काहीच झालं नाही. आणि त्यामुळे ही फुले शाहू आंबेडकर किंवा काय म्हणाल पुरोगामी विचारांची आघाडी ही जी कल्पनेत आहे ही शाबूत आहे. तिला धक्का लागलेला नाही. त्यात सहभागी होणारे आणि त्यापासून दूर जाणारे पक्ष बाजूला होतात, एकत्र येतात. एकत्र येतात, फुटतात. पण आघाडीला किंवा त्या कल्पनेला धक्का लागलेला नाही. तिला काही धाड भरलेलं नाही. अगदी 1977 पासून ही पुरोगामी आघाडी जी नाव बदलते, कधी पुलोद असते, कधी महाविकास आघाडी होते, कधी आणखीन कुठलं नाव घेते, कधी इंडिया आघाडी होते, कधी युपीए होते, ती आघाडी शाबूत आहे. कारण ती कुठल्याही पक्षांनी बनलेली आघाडी नाहीये. ती अशा निष्क्रिय अशा विचारवंत बनवणाऱ्या लोकांच्या डोक्यातली कल्पना आहे. तेव्हा निवडणुका कोणीही जिंको कोणीही हरो, महाविकास आघाडी म्हणून चालणारे 3 पक्ष एकत्र राहोत किंवा आपापल्या वाटेने निघून जावोत. महाविकास आघाडीला काहीही धाड भरलेली नाही. कारण ती अनेक पुरोगामी पत्रकारांच्या मेंदूतली डोक्यातली कल्पना आहे. तेव्हा चिंता करू नका. महाविकास आघाडीला कसलीही धाड भरलेली नाही. अजूनही 10 पराभव झाले पुरोगामी पक्षांचे तरी महाविकास आघाडी शाबूत राहील. कारण ती फक्त कल्पना आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.